संत बाळूमामा म्हणजे प्रत्यक्षात भगवान शिवशंकराचा अवतार या पृथ्वीवर. एवढी ताकद की मेलेल्या माणसालाही जिवंत करण्याची ताकद संत बाळूमामांच्यात होती. आणि म्हणूनच म्हटलं जातं की नशीब बदलणारा आणि नशीब बदलण्याची ताकद जी आहे ती संत बाळूमामांच्या विचारात आहे असंही म्हटलं जातं. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण संत बाळूमामांचं चरित्र आज आपण ऐकणार आहोत. संत बाळूमामांच्या जन्माची सुंदर अशी छोटीशी कथा आज आपण ऐकणार आहोत. संत बाळूमामांचं चरित्र ही कुठल्याही एका व्हिडिओमधून करता येणार नाही. एवढं मोठं कार्य आहे आणि आजही आपल्याला जीवन जगण्याची एक दिशा दाखवत संत बाळूमामांचे विचार. आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐक. आणि शेवटी आम्हाला कमेंट बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर करा. आपण ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला अभिमानानं शेअर करा. चला वेळ न दौडता सुंदर असं हे संत बाळूमामांचं चरित्र आपण ऐकू. तर मित्रांनो, 17व्या शतकामध्ये एकही संतांचा अवतार त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळाला नाही. 18वं शतक चालू झालं आणि 18वं शतक चालू झाल्यानंतर जगाच्या मालकाला प्रश्न पडला. हो, जगाचा मालक भगवान शिवशंकर की या विश्वामध्ये आता कुठेतरी अवतार धारण करण्याची जरूरत आहे. हे जे जग आहे ते वाईट मार्गाने चाललेलं होतं. भगवंताच्या भक्तीकडे पाठ फिरवायला लागलेली होती. देव नाही असे राक्षसी वृत्तीचे लोक तयार होऊ लागली होती. आणि या भरकटलेल्या जगाला चांगला मार्ग दाखवण्याची गरज आहे, भक्तीचा मार्ग दाखवण्याची गरज आहे. म्हणून भगवान शिवशंकरानं अवतार धारण करण्याचा निश्चय घेतला. मित्रांनो, हा भगवान शिवशंकराचा अवतार धारण करण्यासाठी देवालाही प्रश्न पडला की अवतार धारण करण्यासाठी कुस कोणती शोधावी. लक्षात घ्या, भगवंत आपल्या पोटाला यायच्यात किंवा संत आपल्याला पोटाला यायच्यात आणि ज्याच्या पोटी यायच्यात तो माता पिता सुद्धा तेवढा पुण्यवंत असायला हवा. म्हणून म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. लक्षात घ्या, बीज सुद्धा शुद्ध लागतं, कारण बीज जर शुद्ध असेल तर पीक चांगले येत, हे संतांनी आपल्याला सांगितलं. आणि भगवान शिवशंकर शोधू लागले अशी माता आणि पिता. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, या पृथ्वीवरती भगवंताची सेवा करणारे, या पृथ्वीवरती पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करणारे माता पिता होते. आणि म्हणूनच लक्षात घ्या, 18व्या शतकात भगवंताला जो प्रश्न पडला होता की अवतार घेण्याची गरज आहे, संत म्हणून अवतार घेण्याची, आणि भगवान शिवशंकरानं कुश निवडली या पृथ्वी तलावर. अकोळ गावच्या सुंदरा माता आणि मायाप्पा यांची कुस प्रत्यक्षात भगवान शिवशंकरानं निवड. मित्रांनो, लक्षात घ्या, माता आणि पिता संत बाळूमामांची पंढरीच्या पांडुरंगाची भक्त होती. बाळूमामांच्या मायबापाची पुण्याई फार मोठी होती. लक्षात घ्या, तुम्ही म्हणताल त्याची पुण्याई काय त्यांची, तर मित्रांनो, माता पिता पंढरीच्या पांडुरंगाची. आणि संत बाळूमामांची जी माता आहे त्यांच्या माहेरचं दैवत आप्पाची वाडी हलसिद्धनाथ. हलसिद्धनाथाची लहानपणापासून मनोभावी पूजा केलेली होती. लक्षात घ्या, भगवंताचा अवतार कसा त्या ठिकाणी तयार झाला बघा. संत बाळूमामांची जी माता आहे सुंदरा माता आपल्या माहेरी गेली आणि एके दिवशी सुंदरा माता हलसिद्धनाथांच्या पुढे जाऊन उभ्या राहिल्या, हात जोडले, प्रार्थना करू लागल्या. देवा, मी लहानपणापासून तुझ्याच दरबारात मोठे झाले रे, हसत खेळत मोठे झाले, परंतु देवा तुला कधीच काही मागितलं नाही. आणि आता माझं मागणं आहे हलसिद्धनाथा, ऐक रे देवा, एक माझी इच्छा आहे, तू पूर्ण कर की माझ्या पोटी पुत्र असा देवा दे की या पुत्रानं जगाची सेवा करावी, असा तो मला पुत्र दे. हात जोडले हलसिद्धनाथाला आणि हलसिद्धनाथाने ऐकलं. आणि भगवान शिवशंकराने निर्णय त्या ठिकाणी घेतला की सुंदरा मातेच्या पोटीच जन्म घ्यायचा. आणि पुढे काय होतंय बघा, सुंदरा माता गर्भवती राहिल्या आणि या मातेला डोहाळे येऊ लागले. आणि एके दिवशी सुंदरा मातेनं आपल्या पतीला आवाज दिला, अहो इकडे या, मला डोहाळे लागलेत. आणि त्यांचे पती मायाप्पानी बोलावं, तुला काय डोहाळे लागल्यात, मी तुझे ते डोहाळे पुरे करतो. आणि सुंदरा मातेने सांगितलं, अहो मला नंदीवरती बसावं वाट, कारण विचार करा, भगवान शिवशंकर पोटात आणि भगवान शिवशंकराचं वाहन नंदी. काही दिवस पुढे निघून गेले आणि एके दिवशी सुंदरा मातेनं आपल्या पतीला आवाज दिला, म्हणजेच मायाप्पांना, अहो इकडे या. त्या पित्यानं आपल्या पत्नीला विचारलं, काय डोहाळे आहेत तुला. आणि त्या ठिकाणी सुंदरा मातेनं सांगितलं, अहो
मला स्मशानात जावंसं वाटते आणि बसावं वाटते. विचार करा, अखंड विश्वाचा मालक भगवान शिवशंकर पोटात. मित्रांनो, भगवान शिवशंकराचं स्थान आवडतं म्हणलं तर स्मशानभूमी, भूतांचा राजा म्हटलं जातं. आणि म्हणून तर त्या ठिकाणी सुंदरा मातेला त्या स्मशानात जावंसं वाटत. आणि अक्षरशः त्या ठिकाणी दिवस येऊन ठेपला निसर्ग नेमानं भगवान शिवशंकराच्या अवताराचा, म्हणजे संत बाळूमामांच्या जन्माचा. आणि निसर्ग नेमानं सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार होता भगवान शिवशंकराचा, तिथी द्वादशी. आणि माझ्या बाळूमामानं त्या ठिकाणी अवतार धारण केला. वेळ होती 4:23. आणि भगवान शिवशंकराचा अवतार म्हणजे संत बाळूमामांचा जन्म या पृथ्वी तलावरती झाला. आणि म्हणूनच बोला 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 बाळूमामाच्या नावानंच सांग भलं, बोला बोला बाळूमामाच्या नावानंच सांग भलं. अवतार घेतला भगवंतानं, म्हणजेच भगवान शिवशंकर, म्हणजे संत बाळूमामा. लक्षात घ्या, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. संत बाळूमामा हळूहळू मोठी व्हायला लागले, परंतु त्यांचं वागणं, चालणं, बोलणं सगळं हे विचित्र होतं, माणसासारखंच नव्हतं. आणि जसं संत बाळूमामा थोडेसे मोठे झाले, एक दिवशी उंच असणाऱ्या झाडावरती जाऊन बसले. बघा, उंच झाडावरती, शेंड्यावरती. लोक खाली ओरडत होती, अरे बाळू पडशील, बाळू पडशील. आणि त्या झाडाच्या शेंड्यावरून आवाज आला, अरे येड्यांनो, ही झाड नाही, ही माझ्या मंदिराचं शिखर आहे. असं बाळूमामा करायचे. एवढंच नाही, त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक चमत्कार आहेत, अनेक रहस्यमय चमत्कार. एके दिवशी तर संत बाळूमामा काट्याच्या फासावरती जाऊन झोपले. विचार करा, काटेचा फास, एक काटा मोडला तर चालता येत नाही. त्या काट्याच्या फासावरती झोपले. लोक त्या गावातली जमा झाली. म्हणले, अरे बाळू, तुला काटे बिट टोचत नाहीत का? उठ उठ. संत बाळूमामाने त्या ठिकाणी म्हणावं की अरे येड्यांनो, हा काट्याचा फास नाही, ही तर माझी खरी गादी आहे. आणि आरामशीर झोपावं त्या ठिकाणी. असे अनेक चमत्कार संत बाळूमामांनी आपल्या जीवनामध्ये केले. त्याच्यानंतर अशी एक घटना घडली की संत बाळूमामांचा एक जोडीदार होता, गोंडाप्पा. आणि संत बाळूमामांचं वय तसं बारीकच होतं. आणि एके दिवशी गावातली पोरं पळत पळत आली आणि संत बाळूमामाला त्या ठिकाणी म्हणले, अरे बाळू, तुझा जोडीदार गुंडाप्पा मरण पावला रे. हे शब्द संत बाळूमामांच्या कानावरती पडतात. संत बाळूमामा वाऱ्याच्या वेगाने धावत सुटले. अखंड विश्वाचा मालक आणि गुंडाप्पाच्या घरी आले. त्या ठिकाणी गुंडाप्पाला तिरडीवरती झोपवलं होतं. दाय मोकलून त्या गुंडाप्पाची माता आणि पिता दोघेही रडत होते. अखंड विश्वाचा मालक संत बाळूमामा समोर उभे. आपल्या पायाचा अंगठा लावला, उजवा पायाचा, लक्षात घ्या, अंगठा माथी लावला. आणि अखंड विश्वाच्या मालकानं संत बाळूमामानं आकाशाकडे पाहिलं. अरे गुंडाप्पा, तू मला न सांगता सोडून का गेलास? तुला यावंच लागेल. आणि संत बाळूमामांचे हे शब्द गगनाला जाऊन भिडले, यमराजापर्यंत. आणि या पंचतत्वामध्ये विलीन झालेला तो आत्मा यमाला परत माघारी द्यावा लागला. कारण आदेश होता संत बाळूमामांचा, आदेश होता भगवान शिवशंकराचा. आणि तो आत्मा गुंडाप्पाच्या शरीरामध्ये परत गेला आणि गुंडाप्पा अक्षरशः उठून बसला. मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद ही फक्त संत बाळूमामांच्यात, हे लक्षात घ्या. कारण अवतार आहे भगवान शिवशंकराचा. असे अनेक चमत्कार संत बाळूमामांनी केले, अनेक. याच्यानंतर बाळूमामा ज्या वेळेला कामाला होते ना, बाळूमामा चंदूलाल शेठकडे कामाला होते, त्यावेळेला सुद्धा किती चमत्कार केले. की चंदूलाल शेठच्या ज्या गाया 4 लिटर दूध देणार होत्या, त्या ठिकाणी संत बाळूमामांचा नुसता पाय लागला तर त्या गाया 10 लिटर दूध द्यायला लागल्या. जी गाय मरायला लागली होती, खात सुद्धा नव्हती, त्या गायीनं चारा संत बाळूमामाच्या हातून खाल्ला आणि ती गाय अक्षरशः चांगली झाली. याचा अर्थ मित्रांनो, ज्या ठिकाणी संत बाळूमामाचे चरण लागतात ती भूमी सुद्धा पुण्य होते. एवढे चमत्कार संत बाळूमामांचे आहेत. मित्रांनो, ज्या ज्या ठिकाणी पुढे संत बाळूमामा आपली बकरी घेऊन जात, मेंढी माऊली आपली, त्या त्या भागामध्ये अनेक चमत्कार करून दाखवले. आणि उत्तम प्रकारे जीवन जगावं कसं, देवाची भक्ती करावी कशी, साध्या सोप्या भाषेत संत बाळूमामांनी आपल्या भक्तांना, त्या परिसरातल्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आपलं कार्य पुरं करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं होतं. आणि मित्रांनो, संत बाळूमामांच्या दरबारामध्ये सेवेला फार किंमत आहे, लक्षात घ्या. पैशाला किंमत नाही. जो संत बाळूमामांच्या दरबारात जाईल, मनापासून सेवा करेल, सगळ्या नियमाचं पालन करेल ना, तीच खरी सेवा बाळूमामांच्या पर्यंत पोचतील. संत बाळूमामा म्हणजे आदमापूरचा राजा म्हटलं जातं. आजही तुम्ही पाहता की मेतके गावात ज्या वेळेला बाळूमामा आले,
लक्षात घ्या, तो दिवस म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया. भूत बाधा उतरवणारा खांब अक्षरशः स्वर्गातून आणला आणि त्या ठिकाणी उभा केला बघा संत बाळूमामांनी. आणि पुढे नंतर भंडारा उत्सव त्या ठिकाणी चालू केला बघा. संत बाळूमामांचा पहिला भंडारा उत्सव फाल्गुन वद्य द्वितीयाला. मित्रांनो, हे 2026 15 मार्च पापमोचनी एकादशी येते. या दिवशी भव्य असा भंडारा उत्सव आदमापूरला होत आहे. म्हणजेच आदमापूरची यात्रा. जीवनामध्ये एकदा तरी आपण जा, या संत बाळूमामाच्या भंडाऱ्याचं दृश्य आपण पहा. माथी भंडारा लावा आणि त्या ठिकाणचा प्रसाद घ्या. मित्रांनो, बाळूमामाच्या भंडाऱ्याचं रहस्य आपल्याला थोडक्यात सांगतो. बाळूमामांचा भंडारा जर आपल्या माथी असेल तर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, जगाच्या ती शक्ती तुमच्या बरोबर राहील आणि आलेल्या संकटाचा सामना करण्याची ताकद तुम्हाला देईल. आणि संत बाळूमामांचा भंडाराचा जर प्रसाद आपण खाल्ला, ध्यान देऊन ऐका, प्रसाद खाल्ला विश्वासानं, तर तुमच्यातली जी रोग आहेत ते सगळे पळून जातील बघा, आजार पळून जातील. एवढी ताकद बाळूमामाच्या भंडाऱ्याच्या प्रसादाची. तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुमच्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरील लाखो लोक या भंडाऱ्याला त्या ठिकाणी येतात आणि तो प्रसाद ग्रहण करतात. उंच आकाशात बाळूमामांच्या नावानं चांग भलं म्हटलं जातं आणि तो भंडारा आकाशात फेकला जातो. आदमापूरचं दृश्य म्हणजे सोन्याचा आदमापूर असं होतं बघा. सोन्याचा आदमापूर एवढा भंडारा उधळला जातो. जसा जेजुरीची अमावस्या, मल्हारी मार्तंडाची अमावस्या जशी जेजुरी सोन्याची होती, तसं आदमापूरही सोन्याचं होतं. मित्रांनो, कित्येक वर्षाचा काळ जरी निघून गेला तर आज महाराष्ट्र आणि अनेक राज्यातून सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणी येतात आणि बाळूमामांच्या पायाशी नतमस्तक होतात आणि आशीर्वाद म्हणून आपल्या माथी भंडारा लावतात. मित्रांनो, अभिमानानं सांगावंसं वाटतं, या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील धनगर समाज बाळूमामाला फार मानतो बघा. वर्षातून एकदा तरी जावं आणि बाळूमामाच्या पायाशी नतमस्तक होऊन यावं हा विचार असतो बघा. मित्रांनो, जीवनामध्ये कित्येक आपण पैसे कमावतो बघा, कष्ट करतो, पैसा कमावतो, परंतु हा धनगर समाज असा आहे की जीवनामध्ये जी संपत्ती तुम्ही वर्षभर कमावली त्या वर्षातला 20% वाटा, लक्षात घ्या, त्या पैशातला देवासाठी घालवणारा हा समाज आहे. मी कुठल्याही समाजाची वाहवा करतो असं नाही, परंतु जी खरं आहे ती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मित्रांनो, आपण देवस्थान फिरत असताल तर एकदा तरी आदमापूरला जा आणि बाळूमामाच्या पायाचे आपण नतमस्तक व्हा आणि मग बघा अनुभव जीवन जगण्याचा. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, या महाराष्ट्रात देशात अनेक संत जन्माला आले. लक्षात घ्या, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत चोखामेळा, अनेक संत आले. परंतु हे सगळे संत मित्रांनो देवाचा अवतार आहेत. म्हणजेच याच्याबरोबर संत बाळूमामा. मित्रांनो, ज्या ज्या वेळी या पृथ्वीवरती अन्याय अत्याचार झाला त्या त्यावेळेला संतांनी जन्म घेतला. कारण देव नाही म्हणणारी लोक या समाजामध्ये ज्या वेळेला जन्माला येतात, देव ही संकल्पनाच त्यांना मान्य नसते. अशी राक्षसी वृत्तीची लोक ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला संत जन्माला येतात आणि भक्तीच्या मार्गाला आपल्याला लावतात. त्यामुळे मित्रांनो, संतांच्या शब्दावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. जसा आपल्या आईच्या शब्दावरती विश्वास ठेवतो, जसा आपण आईबापाच्या शब्दावरती विश्वास ठेवतो, तसा संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवा. आणि म्हणूनच आपण संत बाळूमामांच्यावरती विश्वास ठेवा, माथी भंडारा लावा आणि विश्वासानं भक्ती करा. सुंदर असं हे बाळूमामाचं चरित्र आवडलं असेल आपल्याला तर एक कमेंट आम्हाला जरूर करा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर करा. आपण त्या ठिकाणी आदमापूरला गेला असताल तर आम्हाला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.